खाण्यापिण्याबद्दल खूप भारी गाईड केलं. खाण्यापिण्याबरोबरच आपण कुठल्या कुठल्या गोष्टी अजिंक्य सरांनी सांगितलं की ज्यावेळेला न्यूट्रिशन फिलॉसॉफी सांगते 40% आपण कार्ब्स, 30% फॅट, 30% आपण प्रोटीन आणि गुड फायबर, वॉटर, विटामिन्स, मिनरल्स, एक्सरसाइज, हेल्दी लाईफस्टाईल पाहिजे आपली. मग आपल्याला या सगळ्या गोष्टी अभ्यास करत मी करू रोज उठल्यानंतर थोडा एक्सरसाइज करायला पाहिजे, छानपैकी नॉलेज घ्यायला पाहिजे, छानपैकी आपल्याला याच्यामध्ये हेल्प करू शकतं, पण करावं तुम्हालाच लागतं. आणि मग ते करायचंय तर काय करायचंय. शतायुषी फॅमिली जसं खाण्यापिण्याबद्दल गाईड करायला लागले. नुसताच खाण्यावर आरोग्य आहे असं नाहीये, तो एक मेजर रोल आहे, 80% आहे. पण त्याच्याच बरोबर आपल्याला अजून आपण 20% वर काय करू शकतो हे सांगायच्या आधी मी स्पेशल न्यूज परत पुढच्या रविवारची द्यायला लागले. रविवारचा टॉपिक असणार आहे. आज डॉक्टर अजिंक्य सरांनी सांगितलं की मालन्यूट्रिशन मुळे डायबिटीज सुद्धा होतो आणि 100% ते सत्य आहे. पुढच्या वेळेचा टॉपिक आहे मधुमेह निवारणासाठी योग आणि ते विषय घेऊन येणार आहेत विजय शेटे सर. कारण का की डायबिटीज वर बोलायचा अधिकार कारण त्यांना नव्हता, पण ते त्याच्यावर खूप भारी काम करतात, रोज वर्ग घेतात. डायबिटीस वाल्यांसाठी स्पेशल स्वतःच्या घराचं कागदपत्र स्टॅम्प लिहून देतो म्हणतात. म्हणजे एवढी गॅरंटी काम आपण जर स्वतः केलं तर. मी सारखं म्हणते की एवढं ठाम सांगत असतात. मग तेवढंच सायंटिफिकली नॉलेज आपण नेक्स्ट संडे घेणार आहोत. पण आता आपल्यासाठी काय काय अवेलेबल आहे. उद्या सोमवार आहे, सकाळी वर्कआउट बॅच असते 5:30 ला. तुम्ही करू शकता, फ्री मध्ये करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 6 ते 7 योगाचे वेगवेगळे वर्ग आहेत. तुम्हाला आज ज्यांनी लिंक दिली पहिला स्पेशल थँक्यू म्हणा त्यांना. कारण का की त्यांनी दिलं म्हणून आपण ऐकायला तर लागलो. ऐकल्यानंतर विचार करायला लागतो, विचार केल्यानंतर ते परफेक्ट होतं, परफेक्ट झाल्यानंतर कृती करतो आणि कृती नंतर रिझल्ट येतो. एवढा वे आहे आणि त्याच्यासाठी सगळेच लँडअप आहे तुमच्यासाठी. सकाळी 6 वाजता योगासन आहे. हाच वर्ग एक आठवड्यात सकाळी केल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी पण अवेलेबल आहे. सकाळी वर्कआउट आहे, संध्याकाळी 5 वाजता वर्कआउट आहे. आज ऐकायला छान वाटलं, मी म्हणणार वाटलंच. कारण का की आम्ही छान तुम्हाला वाटावं म्हणूनच द्यायला लागलोय. तर तुम्ही नाही आमच्यावर काय फरक पडत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आज जसं ऐकायला छान वाटलं की नाही तसं रोजच ऐकत चला. सकाळी 7 वाजता की आपलं आरोग्याचा रेडिओ चालू होतो. आपण काम करत करत ऐकू शकतो. कानाने ऐकायचं असतं, आता पायाने काम करायचं असतं, त्यामुळे तिथं पण आपण ऐकू शकतो. सकाळी 7 वाजता आरोग्याचा रेडिओ होतो. भक्ती गीत विसरून गेलोय आपण, लय भारी लावतात सुमेध सर. त्याच्यानंतर बरोबर 7:15 वाजता ओंकार साधना, मस्त पैकी ओंकार होतो मालतीताईंचा. उद्या नवीन वर्ग पण मालतीताईच घेतात. त्याच्यानंतर छान पैकी अफर्मेशन, आपलीच ताकद आपल्याला माहिती नाहीये ती तुमची होते. आणि नंतर खूप लोक स्वतःवर काम करतायत, खूप लोक स्वतःचं आयुष्य बदललेत आणि ते आयुष्य बदलण्यासाठी कशामुळे बदललेत ते टॉपिक घेऊन वेगवेगळे स्पीकर येत आहेत. जे स्पीकर भारी आहेत म्हणून नाही, ज्यांनी स्वतःवर काम केलंय आणि स्वतः बेस्ट त्याच्यावर कसं काम केलं हेच माहिती आपल्याला भारी सांगतायत. ओके, हे सगळं अवेलेबल आहे आपल्यासाठी. त्यामुळं नुसतं ऐकून होणार नाही, आज ऐका, इथपर्यंत न्या आणि इथनं निर्णय घ्या. खूप भारी, मग आयुष्यभर आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. तर आज रविवार असताना पण तुम्ही एवढ्या छान संख्येने हजर राहिला, ऐकला. ऐकायचं अवघड काम आपण सगळ्यांनी केलंय, बोलायचं अजिंक्य सरांनी केलंय. त्यामुळे स्पेशल थँक्स तुम्हाला, कारण आपण ऐकलो सगळेच. ओके, भेटू आपण उद्या सकाळी बरोबर 6च्या वर्गावर.